नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण आज एक पत्रिका आणि तिच्याबद्दलचे प्रश्न यांचा अभ्यास करणार आहोत. एक मुलगी आहे, 2006चा जन्म आहे, म्हणजे साधारणपणे एक 20 वर्ष वय आहे. अगदी 6व्या वर्षी परीक्षेला शाळेला घातलं तरीसुद्धा साधारणपणे 12वी झालेली आहे. पुढं 1-2 वर्ष शिकत आहे काहीतरी. आणि तिला 10वीपर्यंत अतिशय उत्तम 80-90% मुलगी. आणि तिथून पुढे काय दुर्दैव आडवं आलं कळायला मार्ग नाही. 10वीला 11वीला 12वीला सगळं करत असताना काही ना काहीतरी अडचणी यायच्या आणि मार्कांची टक्केवारी तर घसरलीच. परंतु 12वीला तर 2 विषय पण गेले आणि मग परत ते ऑक्टोबरला बसून काढले. मग आता शिकायची इच्छाच नाही म्हणायला लागली. पण तीच मुलगी अगदी 2री 3री 4थीपासून 8वीपर्यंत जर बघितलं तर 80%च्या आत कधी नव्हती असं पालकांचं म्हणणं आहे. मग तिच्या वडिलांचा एकच प्रश्न आहे की परीक्षेमध्ये थोडक्यात अपयश काय येते याचं तुम्ही पत्रिकेवरून काय विश्लेषण करून आम्हाला सांगाल काय. मग आपण तिची पत्रिका बघितली. आता प्रश्न असा आहे की पत्रिका पाहूया, पण तिची वेदना काय आहे किंवा ती काय म्हणते आहे हेही ऐकून घ्यायला पाहिजे. मग पत्रिकेमध्ये आपल्याला कुठं आणि काय पाहायचं याचा निर्णय घेता येतो. आता बघा, तिचे वडील म्हणतात की परीक्षेत थोडक्यात अपयश काय येतं याची मला कारणं सांगा. मग त्या मुलीची तक्रार काय आपल्याकडे बघा. अभ्यास करूनही मार्क्स कमी काय येतात. ती म्हणली इंग्लिशच्या पेपरला मला किमान 80 मार्क्स पडायला हवे होते, पण पडले 55. मग व्हेरिफिकेशनला टाकलं, रिव्हॅल्युएशन म्हणतो आपण त्याला टाकलं. काय त्याचे 500-600 रुपये भरले, सगळं झालं तर 55चे झाले 58. मग तिच्या मनात प्रश्न आला की तपासतात का नाही. साहजिक आहे. मी म्हटलं तसं आपण त्याचं उत्तर देऊ शकत नाही. अजून काय प्रॉब्लेम आहे. तिचे वडील म्हणतात इतकी हुशार आहे, सामायिक परीक्षेत तिला शाळेच्या म्हणजे कॉलेजच्या 100 पैकी किमान 80 ते 82 मार्क पडतात. मग वार्षिक परीक्षेमध्ये तिला 55-58 कसे पडतील. आता आपण ह्याचं उत्तर देऊ शकत नाही. म्हणजेच त्यांचं म्हणजे मत आहे बुद्धी असूनही यश का मिळत नाही. त्यांची तिसरी वेदना अशी आहे की शेवटच्या क्षणी हिचा गोंधळ का होतो. म्हणजे अगदी परीक्षेला जायचं आहे म्हटलं की हिला एक फोबिया म्हणजे भीती तयार होते. पोटात गोळा येतो, हात थरथरतात. परीक्षेला गेल्यानंतर बेंचवर बसल्यानंतर पेपरवर नाव नंबर पत्ता लिहिला आणि प्रश्नपत्रिका दिली की पायाला पाणी सुटतं, तळव्याला घाम येतो, हाताला असं पाणी सुटतं आणि पेन धरता येत नाही. आता हा शेवटच्या खणीचा गोंधळ काय, तर हा मानसिक गोंधळ आहे. त्याचे शरीरावर परिणाम होतात. मग हा मानसिक गोंधळ काय असावा हा पण तपासण्याची गरज आहे. आणि मग यांचं असं मत आहे की नशीब बिशीब काही नसतं, आपण सगळं आपल्या कर्तृत्वावर करू शकतो असं ती कुठं जाऊन शिकून आली. तिथनं तिला सांगितलं. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या असं त्यांचं मत होतं की नशीब की तयारीच्या अपयशाला जबाबदार कोण. याला नशीब म्हणायचं आहे का तयारीचं आमचं जे अपयश आहे याला जबाबदार कोण. मग मुळातच अपयश हे नशिबामुळे कमी व छोट्या चुका आयुष्याचा निकाल बदलतात. म्हणजे अपयश जे आहे की नाही हे नशिबामुळे येतं. मग कमी आणि छोट्या बारीक चुका असतात त्या आयुष्याचे सगळे निकाल बदलवतात. मग ह्या बारक्यासारख्या चुका ह्या तुमच्या हातून होत असताना तुम्हाला त्या दिसतात का, कळतात का, त्या दुरुस्त करता येतात का, हे सगळे प्रश्न आज तुमच्यासमोर असले पाहिजेत. पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही.
म्हणून आपण बघणार आहोत तिची पत्रिका काय आहे. बघूया, बोर्डवर आहे पत्रिका. काय बघा, ही मुलगी आहे. 7 डिसेंबर 2006 गुरुवारचा जन्म आहे तिचा. सकाळी 11:03 जन्म आहे. आता प्रश्न असा आहे की हिचा जन्म सोलापूरचा आहे. तेव्हा तिचे वडील सोलापूरला नोकरीला होते. नंतर त्यांची बदली इथं कोल्हापूरला झाली. आता प्रश्न असा आहे की तिची पत्रिका कोणत्या स्वरूपाची आहे. आपण तिच्या पत्रिकेकडे बघूया. तिची पत्रिका आहे मिथुन रास आर्द्रा नक्षत्र 4था चरण. म्हणजे डोक्यामध्ये जे विचार येतात ते साधारण श्वानाचे, म्हणजे काय आहे, श्वान योनीची मुलगी आहे. आणि लग्न जे आहे ते मकर लग्न धनिष्ठा नक्षत्राच्या पहिल्या चरणात, आणि त्याची योनी आहे सिंह. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीचा मी जर एक चित्र रंगवलं की चेहरा श्वानाचा आहे, कुत्र्याचा आहे, आणि धड जे आहे ते सिंहाचं आहे, तर काय दिसेल आपल्याला. आपण काय काय विचार करू, हा सगळा गोंधळ त्याच्यामध्ये येतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण ह्याला न्याय देऊ शकतो का. या पत्रिकेमध्ये जर त्यांचं मत आहे परीक्षेत थोडक्यात अपयश काय येते, तर मग ज्योतिषी म्हणून ह्या 12 घरापैकी कोणकोणत्या घरांवर आपण फोकस करायचा हे पहिलं ठरलं पाहिजे. मला असं वाटतं, कदाचित तुम्हाला वेगळं वाटत असेल, की आपण यातल्या 5 भागांचा अभ्यास करायला पात्र आहोत. म्हणजे आज तरी गरज आहे. एक म्हणजे प्रथम स्थान, साधारणपणे यांचा स्वभाव काय असतो. एक त्याच्यावरून त्यांचं ठरणारं व्यक्तिमत्व. ह्या 2 गोष्टींचा आपण अभ्यास करायला पाहिजे. दुसरं असं की जे चतुर्थ स्थान, कारण चतुर्थ स्थानामध्ये यश हे लपलेलं आहे. त्यांना मिळतात 55%, 58% मार्क, हे पास आहेत, पण ह्यांचं समाधान नाही. ह्यांना यश जे आहे ते 80च्या पुढं मार्क मिळाल्यानंतर असं वाटतंय. जो 35%चा आहे त्याला 50% पडले की त्यांना ते यश वाटतं, पण जो 80%चा आहे आणि त्याला 65% पडले, 70%, 60% पडले की त्याला ते अपयश वाटतं. असे 2 भाग वेगवेगळे असतात. म्हणून प्रथम स्थान व्यक्तिमत्वाचा अभ्यास व्हायला पाहिजे. चतुर्थ स्थान यश का मिळत नाही. पंचम स्थान काही वेळेला आपली बुद्धी ही आपल्याला दगा देते. आपली विद्या बुद्धी त्यात मोजतात. म्हणजे बुद्धी चांगली असते पण ती आयत्या वेळी आपल्याला दगा देते. बघा, खूप दिवसाचं असलं तर सगळं आपल्याला स्मरणात राहतं, पण बोलता बोलता आपण म्हणतो बघा सहज मी काय बोलतो बरं. म्हणजे आपली बुद्धी जी आहे ती खूप जुनं साठवून ठेवते, पण क्षणिक आत्ता काय चाललंय हे विसरायला लावते. अशा स्वरूपाची एक बुद्धी असू शकते आपली. म्हणजे 500-500 रुपयाच्या नोट आहेत, पण त्या माणसाकडे 2 रुपयाची नोट नाही सुट्टी, 5 रुपयाची नोट नाही, त्यामुळे त्याचं अडलंय. असंच बुद्धीचं आहे. प्रचंड यश असलेली बुद्धी पण बारीक सारीक गोष्टीला लक्षात राहत नाही. असं जर असेल तर मग ते अवघड झालं. तशी परिस्थिती. म्हणून चतुर्थ स्थान बघायचं, पंचम स्थान बघायचं. आता प्रश्न असा येतो की काही वेळेला व्यक्तीला अहंभाव असतो. मी हुशार आहे, मी देखणी आहे, मी रूपवान आहे, माझ्या घरचं चांगलं आहे, माझे वडील शिक्षक आहेत किंवा आई उत्तम चांगली हुशार आहे, म्हणजे मी त्यांच्या मेंदू घेऊन आले, हुशार असलीच पाहिजे, माझ्याकडं हुशारी आहेच. हा एक मनोविकृतीचा भाग लोकांच्यामध्ये असू शकतो. आणि मग मी हुशार आहे, मला काय सगळं येतं आहे, हा जो भाग असतो हा माणसाला मनोविकृत करतो, अहंभाव तयार करतो. आणि मग तुमचा आत्मविश्वास जो आहे तो कधीतरी एकदा ढिला व्हायला सुरुवात झाली की मग तो आयत्या वेळी दगा देतो. त्यामुळं आपण आत्मविश्वास नको, आपल्या स्वतःबद्दल आपल्याला विश्वास असायला हवा, परंतु मला सगळं येतं आहे, मी हुशार आहे, ह्याचा गर्व असायला नाही पाहिजे. मग हा जो गर्व आहे तो मनोविकृतीमध्ये रूपांतरित होऊ शकतो. हा एक प्रकारचा मानसिक रोग मानला जातो. म्हणून एक मराठीत म्हण आहे, ती म्हणजे काय, चांगला उत्तम पोहणारा कधीतरी पाण्यात बुडतो ना. म्हणजेच काय, उत्तम पोहणारा आहे पण पाणी त्याला बुडवू शकतं. तसा प्रकार आहे की आपण एखादी गोष्ट मी म्हणतो तर बारीक सारीक गोष्टीत अडत असतो आपण. म्हणून आपण हा मानसिक रोग मांडलेला आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला की ह्या बुद्धिमत्ता इतकी असताना, पुस्तकं असताना,
इतका वेळ असताना, प्रश्नपत्रिका असताना, सगळं असताना ह्यांना त्या सगळ्यातून चांगले उत्तम मार्क्स हा लाभ मिळायला पाहिजे, त्याचा ऐश्वर्य वैभव हे मिळत नाही. म्हणजे एकादश असताना असा विचार करायला पाहिजे आपल्याला. म्हणून आपण 3 गोष्टींचा म्हणजे 5 गोष्टी बघणार. प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, षष्ठम स्थान आणि एकादश स्थान. आता बघूया आपण की ह्या पत्रिकेमध्ये आपल्याला काय दिसणार आहे. आता ही आपल्यासमोरची पत्रिका. आता ह्या पत्रिकेचा अभ्यास करत असताना मला असं लक्षात येतं की ही रास कशी आहे. आता प्रथम स्थानाचा आपण अभ्यास करूया. ही रास कशी आहे, तर मिथुन रास आहे, बुद्धीवर आधारित. हिचा स्वामी बुध, आर्द्रा नक्षत्र. हे कुठल्या योनीचं? श्वान योनीचं. म्हणजे काय, तर आपल्याकडं पोलीस खात्यामध्ये ज्या माणसांना चुका सापडत नाहीत किंवा चोऱ्या सापडत नाहीत ते कुत्री शोधून देतात, म्हणजे ती माणसापेक्षा हुशार आहेत. मग असेल ना, मग ह्या श्वानाला आपण हुशार श्वान म्हणलं आपण तर काय हरकत नाही. म्हणजे ही लोकं हुशार असली पाहिजेत. मग साधारणपणे ह्या लोकांची हुशारी आहे, तरी पण ह्या नक्षत्राची वैशिष्ट्य काय बघा. हे नक्षत्र जे आहे ते आद्य नाडीचं आहे, म्हणजे कफ प्रकृती आहे. या लोकांची प्रकृती सततपणे बिघडणारी असू शकते. एक शूद्र वर्णाची आहे, म्हणजे काय, छोटी मोठी कामे करणारी आणि त्यात समाधान मानणारी ही व्यक्तिमत्व आहे. मोठं काम केलं पाहिजे असं नाही. अगदी गाळलेल्या जागाच्या 5 जरी शब्द सोडवले तरीसुद्धा हे चांगला पेपर गेला बरं का असं म्हणणारा वर्ग मोठा. मग मला सांगा, यांना तेवढे 5 पैकी 5 मिळाले की झालं का. शूद्र वर्णाचे छोट्या छोट्या कामामध्ये समाधान मानणारे आणि त्याच्यावरच लक्ष केंद्रित करणारे असा वर्ग हा. मुळात ह्यांचा विचार जो आहे शूद्र वर्णाचा तो खालून वर जातो, म्हणजे पहिला चुकीचा नंतर बरोबर असा उलटा विचार करतात. मग आता ह्यांचं तत्त्व कुठलं आहे, तर हे वायुतत्वाचे आहेत. वायुतत्वामध्ये व्यक्तीमध्ये जमिनीवर न चालता थोडंसं वरती, म्हणजे जे आहे त्यापेक्षा जास्त सांगायचं. खिशात 10,000 रुपये असतील तर 1,00,000 आहेत म्हणून सांगतील. 5 गुंठे जमीन असेल 50 गुंठे म्हणून सांगतील. आमच्या घरी अमकं 2 मजली इमारत असेल 2 मजली 5 इमारत आहेत म्हणून सांगतील. म्हणजे जे आहे त्यापेक्षा मोठं सांगायचं. 60 मार्क पडले की डिस्टिंक्शन मिळाली म्हणून सांगतील. म्हणजे काय, तर वायुतत्वामध्ये हा मोठा गोळ आहे. मग त्यांचं नक्षत्र कसलं आहे, हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय, तर फार पुढचा विचार करायचा, फार पुढचा, वर्तमानात जगायला हवं, फार पुढचा विचार. आणि हा फार पुढचा विचारच अडचणीत आणतो. आणि ह्यांची दृष्टी आहे ह्या नक्षत्राची ही चिबीट आहे, म्हणजे हे धूर्त लोक आहेत. एक सांगतात आणि एक करतात. मग ह्यांची प्रवृत्ती कशी आहे, खोबरं तिकडं चांगलं, यांचा निश्चित असा विचार असत नाही. म्हणून ह्या लोकांना यश कमी आणि अपयश जास्त आहेत. याची कारणं ती आहेत. तरीसुद्धा आपण राशीपेक्षा लग्नकुंडली विचारात घेतो. मग लग्नकुंडली कोणती आहे जर बघितलं तर धनिष्ठा नक्षत्र आणि मकर रास. धनिष्ठा नक्षत्र हे आहे, हे द्विपाद नक्षत्र आहे, 2 भागामध्ये वाटलेलं आहे. म्हणजे ह्या नक्षत्राचा 50% भाग पहिला आणि दुसरा चरण हा या मकर राशीमध्ये आणि तिसरा आणि चौथा चरण हा कुंभ राशीमध्ये गेला. त्यामुळे हे नक्षत्र द्विधा मनस्थितीचं आहे. या लोकांच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना लक्षात येतं की ह्यांना निर्णय घेण्याची क्षमता फार कमी आहे. प्रत्येक निर्णय लोकांना विचारतील, 4 जणांना विचारतील आणि मग तिसरंच करतील पुन्हा. म्हणजे हा त्यांचा दोष आहे. मग मकर रास धनिष्ठा नक्षत्र प्रथम आणि द्वितीय चरणाची नाडी कुठली, तर मध्य नाडी येते. साधारण ह्यांची प्रकृती वात प्रकृती, शरीरानं प्रकृती वात आहे. मग वैश्यवर्ण आहे परत ह्यांचा सुद्धा. म्हणजे हा वैश्यवर्णी म्हणजे पुन्हा विचार करत असताना चुकीचा पहिल्यांदा आणि बरोबर शेवटी या स्वरूपाचं. बारीक सारीक गोष्टी कामं करण्यामध्ये आनंद मानणारी मंडळी. थोडं जरा काय वाचलं केलं की छान अभ्यास झाला असं जर म्हणले असतील तर हुशार असतील, पण हुशारी टिकली पाहिजे. म्हणजे काय, आत्ता मी कुऱ्हाड चांगली घासून ठेवली वापरली तर ती सारखी मला लावता आली पाहिजे. हुशारीचं हे वैशिष्ट्य आहे. सगळं पाठांतर झालं तर सारखं ते आहे का, स्मरण रोज घासून बरोबर आहे काय तपासावं लागतं आपल्याला. यालाच आपण म्हणतो की साधारणपणे हुशारीचा आपल्याला रोज हजेरी घ्यावी लागते, समाचार घ्यावा लागतो. मग ह्या नक्षत्राची जी आहे ती पृथ्वी तत्व आहे. ह्यांच्याकडे सहनशीलता जास्त आहे. म्हणजे हे शरीराचं नक्षत्र लक्षात घ्या. आणि मगाचं जे होतं ना ते आर्द्रा हे स्वभावाचं नक्षत्र. हे 2 भाग आहेत आपल्याकडे. हे पृथ्वी तत्वाचं आहे. ह्यांची सहनशीलता चांगली आहे. वृत्ती ह्यांची पण व्यापारी आहे. म्हणजे काय, साधारणपणे प्रत्येक गोष्टीत दिलं घेतलं तर काय केलं म्हणजे काय होईल, काय केलं तर म्हणजे काय होईल ही प्रवृत्ती असते. मला सगळं आलं पाहिजे शिक्षणातलं असा विचारांचा नसतो.
आता हे पण नक्षत्र कसं आहे, ऊर्ध्वमुखी, म्हणजे फार मोठा भविष्याचा पुढचा विचार करणार. आणि त्यामुळं होतं कसं, वर्तमान आपण सोडून देतो आणि आपल्या अपेक्षा मोठमोठ्या ठेवतो आणि सगळ्या मोठमोठ्या अपेक्षा आहेत त्यांचं ओझं आपण शेवटपर्यंत उचलत राहतो. मग हा जर विचार केला तर जमीन जुमला हा सगळा सतत तुलनेचा विचार करून जगणारी माणसं आहेत. नोकरी, श्रीमंती, नोकरीतला दर्जा, हे सारखं तेच, आणि याचा विचार करत जगायचं. मला अमका मिळेल, मला तमका मिळेल, मग मी हे करीन, मग ती ते करीन. अरे होय, वर्तमानाचं काय? मग ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य असं की हे नक्षत्र अंधदृष्टीचं नक्षत्र आहे. म्हणजेच काय, ह्या अंधदृष्टीच्या नक्षत्राला बऱ्याचशा गोष्टी दिसतच नाहीत. म्हणजे काय, समोर आहे पण आपल्याला लक्षात येत नाही, आणि आलंच तर त्याबद्दलचं आपल्याला काही कुतूहल असत नाही. आणि मग होतं कसं, ही राक्षसगणाची मंडळी आहे, थोडा रागीटपणा यांच्यामध्ये जास्त आहे. म्हणून काय झालेलं असतं, तर ह्यांना अंधदृष्टीमुळं काही गोष्टी दिसत नाहीत पहिल्यांदा, आणि त्यात खूप वेळ जातो, आणि परिणामी आपल्याला असं लक्षात येईल की यांची दृष्टी पाहायची ही थोडीशी वेगळी असल्यामुळं ह्यांचा फोकस हा एक नंबरवर जात नाही, एक नंबरवर. मग आता प्रश्न असा येतो की ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर बघत असलो तर आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, बघूया आपण. आता ह्या पत्रिकेमध्ये आपण काय काय बघायचं ठरलं आहे, पहिला, पाचवा, सहावा, म्हणजे कोणकोणते घरं बघायचं आपल्याला. हे एक पहिलं, एक नंबर, त्यानंतर 5 नंबर, त्यानंतर 6 नंबर, हे 6 नंबर, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हे साधारणपणे 11 नंबर, म्हणजे लाभाचं स्थान. ही एवढी स्थान आपण बघणार आहोत. म्हणून आपण बघूया प्रथम स्थान कसं आहे. पहिलं प्रथम स्थानामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे. तर प्रथम स्थानामध्ये आहे मकर रास. मकर राशीचा स्वामी शनी हा आनंद देणारा घटक. हा कुठे आहे, हा प्रथमेश हा अष्टमामध्ये आला, तो शत्रुघरामध्ये आहे. अष्टमामध्ये शत्रुघरात आहे. आता शनी अष्टमात आणि शत्रुघरात असेल तर त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. जर तो सिंह राशीत असेल, म्हणजे काय, तर शनी हा रवीच्या राशीमध्ये असतो. हा जर सिंह राशीत असेल, परंतु आता सिंह राशीत आहे, त्यात 3 नक्षत्र आली, मघा, उर्वा आणि उत्तरा. तर ह्यात जर मघा नक्षत्रात असेल तर त्याला पितृ नक्षत्रात म्हटलं जातं. त्यामुळे व्यक्ती चिडखोर आणि लहरी होतात. मग हे कुठल्या, म्हणजे हा शनी जो आहे तो सिंह राशीमध्ये आहे, तो मघा नक्षत्रात आहे. त्यामुळे व्यक्ती चिडखोर आणि लहरी होतात. मग व्यक्ती चिडखोर आहे, लहरी आहे अशी असेल तर अभ्यासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तोटा होत जातो. जर शनी कुंडलीत अनिष्ट असेल तर शिक्षणाला नेहमीच तो व्यत्यय येणारा ठरलेला आहे आजपर्यंत. मग हा जर शत्रू घरात असेल तर शिक्षणाला तो व्यत्यय आणतो. मुळात अष्टम स्थान जे आहे हे मृत्यूचं स्थान म्हणलेलं आहे. म्हणजे ज्या स्थानामध्ये मृत्यू हा शब्द मरणाशी संबंधित नाही, पण आम्हाला एवढ्या वेदना आणि कष्ट सहन करावं लागतात की मरण बरं असं वाटतं प्रत्येक वेळेला, तरीसुद्धा आपण हे सगळं सहन करून जगत असतो. ह्यालाच त्याने अष्टम स्थान म्हटले. मग हा शनी जो आहे तो काय करतो इथं, तर तुम्हाला शारीरिक क्लेश देतो. शारीरिक क्लेश, दुखतं खरं कळत नाही, मग गंडांतर येतात. म्हणजे अचानक असं काहीतरी आपल्यासमोर येतं की आपली सगळी बुद्धिमत्ताच मागं राहते. मग ह्या लोकांना मान्यता मिळत नाही. म्हणजे समजा गृहीत चांगले मार्क मिळवले तरीसुद्धा शाळेमध्ये कुठे इतर ह्याच्यामध्ये फारसा तुमचा गवगवा, फारसा तुमचं कौतुक असा काय प्रकार होत नाही. मग ह्या लोकांचा प्रॉब्लेम जो आहे तो काय होतो, तर साधारणपणे शनी जर रवीच्या ह्याच्यामध्ये असेल तर संगती चुकीच्या लोकांशी लावतो. तो संगती चुकीच्या लोकांशी लावतो. चुकीच्या लोकांशी म्हणजे काय, चांगला हुशार मुलगी असेल तर तिची मैत्रीण जी असते ती अभ्यासातली नसते. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार असतात, आणि मग ती सतत त्याच विचारांच्याबद्दल चर्चा करत राहते, आणि मग अभ्यास राहतो बाजूला, आणि मग बाकीच्या चर्चांना येतो ऊत. आणि मग होतं कसं, दोन्हीमध्ये तेही कामाचं नाही आणि हेही कामाचं नाही, आणि ती मैत्री नुसती राहिली, अभ्यासाच्या नावाखाली बसून चर्चेचं घोराळ होतं, आणि अभ्यास संपला म्हणून आपण उठतो, आणि परिणाम असा, वेळ तर जातोच पण चर्चा होत नाही, डोक्यात वेगळंच येतं. आता हा सगळा जो भाग आहे तो ह्या प्रथम स्थानाशी निगडीत आहे. मग व्यक्तीचा अभ्यासावरचं लक्ष केंद्रित होणार नाही. आता आपण बघणार आहोत या 1 नंतर पंचम स्थान. पंचम स्थान म्हणजे हे स्थान, ह्या स्थानामध्ये वृषभ रास आहे. वृषभ रास म्हणजे काय, आता पंचम स्थान का बघितलं, तर पंचम स्थान हे बुद्धीशी निगडीत आहे. आपली बुद्धी, साधारणपणे आपल्या बुद्धीचा आपण विचार कसा करतो,
तर आपल्याला बुद्धी असते, परंतु आपल्या बुद्धीचा पण वापर कसा करतो, त्याला विद्या बुद्धी असं म्हटलेलं आहे. मंत्रशास्त्र, संतती, हा सगळा प्रकार. मग ही विद्या आहे ती वापरता आली पाहिजे. बुद्धी हे पंचम स्थानाशी निगडीत आहे. आता पंचम स्थानामध्ये बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथं वृषभ रास आहे आणि हिचा स्वामी जो आहे या पंचम स्थानचा हा कोण आहे, तर हा आहे शुक्र. हा कुठे आहे, व्ययस्थानामध्ये आहे. हा व्ययस्थानात गेला. आता हा जर शुक्र व्ययस्थानात गेला तर व्ययस्थानात काय करतो तो बघा. हा व्ययस्थानामध्ये धनुराशीमध्ये म्हणजे गुरुच्या राशीमध्ये. शुक्र जर गुरुच्या राशीमध्ये गेला तर गुरु आणि शुक्र यांचा जर आपण अभ्यास केला तर शुक्राचा गुरु समग्र आहे आणि गुरुला विचारलं तर तो तर शुक्र माझा शत्रूच आहे म्हणतो. म्हणजे ह्यांच्यामध्ये काहीही उपयोग नाही ते असून. शुक्राचा गुरु समग्र आहे आणि गुरुचा शुक्र हा शत्रू आहे. म्हणजे ह्या स्थानात राहून पंचम स्थान जे आहे त्याला फारसा फायदा मिळणार नाही. पंचमेश जो आहे तो गुरुच्या मध्ये अडकलेला आहे. म्हणजे चांगला गुरु मिळत नाही. म्हणजेच ती संगत जी आहे ती चुकीच्या लोकांशी लावली. आता ही चुकीच्या लोकांशी संगत असेल तर अभ्यासावर त्याचा 100% परिणाम होणारच आहे. म्हणजे आपण विचार करणार की आपल्याला हवा तेवढा मार्क्स पडणारा विषय आपण हव्या त्या पद्धतीनं करत नाही आहेत. आपण त्यासाठी मनन केलं पाहिजे. आपण काय करत आहोत, वाचलं आज समजा एक धडा वाचला, डोळे शांत, डोकं शांत ठेवून मी काय वाचलं, एकूण पॅरेग्राफ किती, त्यात काय होतं, कंटेंट काय, कोपऱ्याला लिहून पहिल्यामध्ये काय होतं, दुसऱ्यामध्ये काय होतं, तिसऱ्यामध्ये काय होतं, आठवतं आहे का, नाही आठवलं पुन्हा काढून बघायचा. एका बारीक कागदावरती नुसते 5 मुद्दे लिहायचे आणि ते 5 मुद्द्यांवर बरोबर ते आठवतात का बघायचे. नाहीतर हातावर लिहा, कागदावर लिहा, खिशात ठेवा आणि ते सारखे मनन करून आठवतात का, ते आठवले की पूर्ण धडा आठवणार. या पद्धतीनं अभ्यास व्हायला पाहिजे. पण आपल्याकडं तो होत नाही. आज शाळांमध्ये मुलांना काय म्हणायचं, आरे म्हणायची पंचायत झालेली आहे. अरे म्हणलं की गल्लीतली पोरं आणतो, शिक्षकांना आणतो, ते शिक्षकांनाच मारतो, वडिलांना आणतो, दादाला आणतो. कोण करते ते पोरांचं काही का होईना. म्हणजे मुलांना धाक हा प्रकार नाही. मग तो शिक्षकांचा नाही, पालकांचा नाही, क्लासमधला नाही, कोण काय करायचं आहे मला सांगा. जर समजा चरायला सोडलेली बिना दाव्याची बैलं जशी फिरत राहतील तशी जर आज मुलांची मनं आज फिरू लागली मोकळी, कुणाचंच त्याला बंधन नाही, कुणाचाच धाक नाही, कुठंच बांधलेलं नाही. आपण इतक्या मार्काला बांधील आहोत, मला 71 मार्क पडायलाच पाहिजेत म्हणून सांगितले आईनं. ती काय सांगती, आपला ही प्रकार आहे. म्हणजे आपण जर असं मोकळे आणि स्वैर वागणार असू तर आपल्याला कुठलाही बंधन नसेल तर निश्चितपणे आपल्याला काय माहिती का चुकीच्या संगती लागलेल्या आहेत असं म्हणायचं. स्वतःच्या तरी मनावरती आपलं बंधन असायला हवं. ते पण काय होतं, स्वैरपणे फिरत राहतं. म्हणून पंचम स्थानामध्ये बुद्धी जी आहे तिला जर गुरु चुकीचा मिळाला तर ती चुकीच्या मार्गानं जाणार आहे. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, तर पंचम स्थान बघितलं, त्यानंतर आपण षष्टम स्थान बघणार आहोत. षष्टम स्थान म्हणजे मनोविकृती. हे इथं षष्टम स्थान, षष्टम स्थानामध्ये चंद्र आहे मिथुन राशीचा. आता हा चंद्र षष्टमात असता व्यक्तीचं मानसिक दमन होतं. लक्षात घ्या, चंद्र षष्टम स्थानात आला की व्यक्तीचं मानसिक दमन होतं. मनाने तो माणूस दुर्बल व्हायला लागतो. भीती किंवा आपल्यामध्ये एक फोबिया तयार होतो आणि मग माणसाची वृत्ती चंचल व्हायला लागते. आत्ता काय करायचं, पेपर हातात आला आणि 4 प्रश्न मला येतात, कुठला सोडवू, 1 नंबरचा का 2 नंबरचा का 3 नंबरचा का 4 नंबरचा, काहीच कळत नाही. 1 नंबरच्यातल्या 8 पैकी 3 मुद्दे आठवतात, 2 नंबरच्या प्रश्नातले 6 पैकी 2च आठवतात, 3 नंबरच्या प्रश्नाचे सगळे आठवतात पण सुरुवातच आठवत नाही, आणि 5 नंबरचा किंवा 4 नंबरचा प्रश्न आहे त्यातले शेवटचे 2 आठवतात, पहिले आठवत नाहीत. काय लिहू, लक्षातच येईना, माझ्या सगळंच अर्धवट येत आहे. असं जर असेल तर तुमचं चंचल वृत्ती आहे, मन काय आहे तुमचं अस्थिर आहे. मग हे कशामुळे, तर चंद्र अष्टमात आल्यामुळे. बुद्धीबरोबर चंद्र येतो, ती मिथुन राशीचा स्वामी, आणि हा मिथुन राशी जी आहे ती तुमच्या भाग्योदयामध्ये भाग्यस्थानात तुमच्या लाभस्थानामध्ये आहे. मग होतं कसं, हे मन स्थिर ठेवून कोणतं काम करण्यासाठी सक्षम राहत नाही, मग अंगी भित्रेपणा येतो आणि त्याचाच परिणाम होतो असं ती म्हणते. पेपरला बसल्यानंतर हाताला पाणी सुटणं, पायाला पाणी सुटणं, लिहू का नको असं वाटणं आणि मग काहीच न आठवणं, ही सगळी कारणं त्याची आहेत. मग आता आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये एकादश स्थानामध्ये काय परिस्थिती आहे. हे एकादश स्थान, एकादश स्थानामध्ये वृश्चिक रास, तिचा स्वामी मंगळ, त्यासोबत रवी, त्यासोबत गुरु आणि त्यासोबत बुध, अशा 3-4 गोष्टी एकत्र आहेत. म्हणजे एकादश स्थानात रवी जर वृश्चिकेचा असेल, लक्षात घ्या, एकादश स्थानामध्ये जर रवी वृश्चिक राशीचा असेल, पुस्तकात काढून सगळं बघा हे,
तर बुद्धीचा नाश करतो. म्हणजे आपल्याला बुद्धी आहे पण आयत्या वेळी ती घसरते आणि आपल्याला काय होतं, असं आठवतच नाही, एकदम काय म्हणत होतो बरं असं व्हायला लागतं. आणि मग बुद्धीचा नाश कोण करतो, ह्या वृश्चिकेतला रवी करतो. परिणामी असं होतं की आपल्याला काहीच आठवलं नाही की आपली साधारणपणे मानसिक कोंडी व्हायला लागते आणि मग शरीरावर त्याचा परिणाम होतो. घशाला कोरड पडणे, पोटात गोळा आल्यासारखे वाटणे, लघवीला होणे किंवा हाताला पाणी सुटणे, काही न कळणे, वर पंखा 4 वर चालू असताना सुद्धा दरदरून घाम येणे, सारखी ताण लागणे, ही सगळी त्याची लक्षणं आहेत. ही सगळी या स्थानात झालेली रवी मंगळ युती ही फारशी फलदायी नाही. या स्थानात रवी मंगळ युती असेल या एकादशी स्थानात तर ती तुम्हाला फळं देण्यास बांधील नाही आहे. त्यामुळे त्या लाभाची फळं मिळत नाहीत. मग हे कधीपर्यंत होईल आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ह्या एका 7.5चा आपण विषय अभ्यासावा लागतो आपल्याला त्यावेळेला. मग बघितलं तर 7.5चा विषय करत असताना 6चा जन्म आहे, आता 26, म्हणजे साधारणपणे यांचं वय आत्ता 20 आहे. हे अतिशय तारुण्यातलं, अतिशय उत्साहाचं, अतिशय कार्यक्षम बुद्धिमत्ता असलेलं वय. आणि ह्यात जर तुमची ही अवस्था असेल तर तुम्हाला फारसं भविष्य आहे असं म्हणता येईल काय, अवघड आहे. म्हणून 10 वेळा विचार करायचा. बघा 2006ला राहूची महादशा सुरू झाली. जन्मतःच ह्या आर्द्रा नक्षत्राला राहूची महादशा आहे. राहूच्या महादशेत जन्म झाल्यास माणसाची जी कार्यक्षमता आहे, जी आपण म्हणतो की आपली इम्युनिटी ही कमी व्हायला लागते, ही कमी होते. राहू म्हणजे इम्युनिटी, शरीरामधलं मानसिक बळ हे राहू असतं, ते कमी व्हायला लागते. आणि मग ती आहे 18 वर्षाची, म्हणजे 18 वर्षामध्ये तिचा जन्म जो आहे तो 4थ्या चरणातला आहे बघा, म्हणजे संपत आलं होतं नक्षत्र. म्हणून तो 2006 ते 9 2007 साधारणपणे 1 वर्ष आणि 4 महिने एवढं काहीतरी असेल, एवढीच तिला महादशा लागली. त्यानंतर जर बघितलं तर गुरुची 16 वर्ष 2007 ते 2023 एवढ्या कालावधीमध्ये चांगला गुरु मिळालेला असला पाहिजे. पण गुरुची महादशा संपली आणि पत्रिकेत हा जो गुरु आहे वृश्चिक राशीचा याचा लाभ मिळणं कमी झालं. मग खऱ्या अर्थानं सुरुवात झाली शनीची महादशा. मग शनीची महादशा ती 9/2023ला सुरू झाली आणि 9/2023ला ह्या मॅडम होत्या 10वीला. मग 9/2023ला ह्या मॅडम होत्या 10वीला. परिणामी अभ्यासामध्ये लक्ष लागेना, परीक्षा बरोबर या 7.5मध्ये आली आणि ती आहे 2042 पर्यंत, म्हणजे 19 वर्ष. मग परिणाम असा झाला की शनी जो आहे तुमच्या अष्टमामध्ये तो जास्त कार्यक्षम झाला आणि तुमचा आनंद गमावू लागला. आता आनंद गमावणारा शनी जर बघितला तर ह्या महादशेमध्ये परत उपमहादशा कोणती बघितली तर ती पुन्हा शनीचीच लागली. म्हणजे काय, शनीची महादशा पुन्हा 9/23 ते पुन्हा 9/2026, म्हणजे आत्ता आपण 5/2026मध्ये बोलत आहोत. अजून 4 महिने आहे आणि अजून 4 महिने जर बघितलं तर ही महादशा अशीच असणार आहे. मग आता नुसती महादशा हिची नाही आहे, तर आत्ता आपल्या लक्षात येईल की नुसत्या शनीची ही त्यात दिलेली नाही आहे. आत्तासुद्धा बघितलं तर ह्या मिथुन राशीला शनीची महादशा आहे, ती काय आहे, आत्ता अडचणीचीच आहे. का तर याचं कारण असं की आपल्याला इथं लक्षात येईल, मिथुन राशीला आत्ता पहिला गुरु सुरू आहे, तो भय दाखवतो, भीती दाखवते. 1 जूनपर्यंत आहे, म्हणजे पूर्ण वर्षभर भीती, त्या भीतीच्या पोटीच सारखं त्रास मला व्हायला लागलेला आहे मानसिकदृष्ट्या. आणि दुसरं असं की आत्ता 10वा शनी चालू आहे, तो काय करतोय, दमन करतोय. मग हाच दमन केलेला 10 वेळा वाचलं पण लक्षात नाही, अगदी परीक्षे दिवशी सकाळी मला काहीच आठवेना, म्हणजे असं का व्हायला लागलंय असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्याला हे सगळं आठवत नाही असं नव्हे, आपल्या बुद्धीचा आपल्याशी जोडलेला संपर्क कमी व्हायला लागलेला आहे. आणि नको त्यावेळेला लाईट जाते सिनेमामध्ये, तशी अवस्था. बुद्धीचा आपल्या मेंदूशी असणारा संपर्क आहे तो एकदम कमी होतो आणि एकदमच आपण ऑफ होतो आणि अशा वेळी आपल्याला काही कळत नाही. मग अशांसाठी आपल्याला काय पाहिजे, मग ह्याला मी सल्ला काय देऊ शकणार, ज्योतिषी म्हणून तुम्हाला 2च सल्ले देता येतील. कारण आता यांचं वय काय त्याचा विचार केला तर तुम्ही जप करू शकता. मग शनी आणि चंद्र हा 6ष्टम स्थान आणि 8म स्थान. 8म स्थान तुम्हाला दमवणारं आणि 6ष्टम स्थान मानसिकदृष्ट्या तुम्हाला हॅरॅश करणारं. ह्या 2 स्थानामधले ग्रह, एक म्हणजे चंद्र आणि 2 म्हणजे शनी. शनीचा आणि चंद्राचा जप करावा रोज 108. शनिवारी शनीचं दर्शन घ्यावं. चंद्र म्हणजे महादेव, सोमवार महादेवाचं दर्शन घ्यावं. त्यांचा जप आहे
तो साधारण चंद्राचा आणि शनीचा जो जप आहे काय असेल तो 10,000 18,000 15,000 तो जप करावा आणि त्यानंतर मग जप पूर्ण झाल्यानंतर त्यांचं हवन करावं. रोज 108 याप्रमाणे जरी केला तर 6 महिने हवन जर केलं तर निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कमी होऊन तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल 100% व्हाल असं माझं मत आहे. परीक्षेत थोडक्यात अपयश काय येते तर आपल्या पत्रिकेमध्ये काहीतरी चुका असतात, त्या जर दुरुस्त केल्या. बरं, आता जप करायला आणि हवन करायला फार खर्च नाही आहे, फुकट तर जप होऊ शकतो, पण आपल्याला वेळ दिला पाहिजे. तर मानसिकदृष्ट्या आपण शांत राहणार, मनावरचा ताण कमी होणार आणि येणाऱ्या अडचणी कमी होतील. एवढं जर केलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल असा मी त्यांना सल्ला दिला. तुमच्याही पत्रिकेत असा काय दोष असेल तर एकदा बघून घ्या, काहीतरी करून घ्या. नुसता बसून जप आणि हवन एवढं जरी आपण केलं तरी आपल्याला ह्या अडचणी काढता येतात. प्रयत्न करा. तुम्हाला हे असं काय अडचण असेल तर कमेंटमध्ये मला लिहू शकता, तुमची तारीख वेळ देऊ शकता आणि आपण सल्ला घेऊ शकता. बघूया पुढच्या वेळेस भेटूया अशाच एका प्रश्नासाठी, अशाच एका पत्रिकेबद्दल.